लग्न होण्याआधीच खूप खोटं बोलले मी आधीच त्याच्याशी। आता मी खोटं नाही वागू शकत। खरं तर हे तो बरा झाल्यावरच सांगायला हवं होतं, पण नाही सांगू शकलीस ना तू। आणि असं नाही की तू प्रयत्नच केला नाहीस। खूप केले आत्या, खूप केले प्रयत्न, पण प्रत्येक वेळी असं काहीतरी घडलं की मी त्याला नाहीच सांगू शकले। याचाच अर्थ नियतीच्या मनात हे नाहीये हे लक्षात घे। नाही आत्या, माझं मन मला माफ नाही करू शकत जर श्रेयसला सत्य न सांगता मी हे लग्न केलं तर। उलट आहे, नियतीच्या विरोधात जाऊन जर तू हे सत्य त्याला सांगितलंस तर कदाचित त्याचे विपरीत परिणाम होतील। मला असं वाटतं की तू आता ना हे सगळं मनातून काढून टाकावं। नाही आत्या, मला मान्यच नाही। अगं जरा विचार कर, ताराची ओळखच काय, ती तर कधीच पुसली गेली आहे। ज्या क्षणी तू आराध्य झालीस त्याच क्षणी तारा संपली। तुला एक छान नाव मिळालंय, एक नवीन ओळख मिळाली आहे। मला असं वाटतं की ती तू आता नाकारू नयेस। मला मान्य आहे की तुला हे सत्य सांगायचंय, पण हे सांगण्याची ही वेळ नाहीये। हे बघ, आता लग्नात व्यत्यय नको, नाहीतर तुझी आणि श्रेयसची जन्माची ताटातूट होईल। आत्या, हो, आता हे लग्न होणं महत्वाचं आहे। हवं तर लग्नानंतर तू हे त्याला सगळं सांगू शकतेस। आता जर काही बोललीस तर उगाच होत्याचं नव्हतं व्हायचं। नाही आत्या, सत्य न सांगता हे लग्न केलं तर हा सगळ्यात मोठा धोका असेल। खोटं बोलून जर मी हे लग्न केलं तर मी श्रेयसला तोंडही नाही दाखवू शकणार।